येणाऱ्या काळात महानगरपालिका जालना यांची निवडणूक होणार आहे येणाऱ्या 2026 मध्ये. याच्या अनुषंगाने आमच्यासोबत जुळलेला आहेत युवा पत्रकार योगेश कापळेजी यांचं स्वागत आहे प्रबंधभूमीमध्ये. आपण त्यांच्याशी चर्चा करूया नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे या महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात. योगेशजी नमस्कार, आपलं स्वागत आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज मध्ये. आपण काय सांगताल दादा की कसं वातावरण आहे जालन्यामध्ये? हे बघा, महापालिका निवडणुका अवघ्या काही दिवसावर येऊन जरी ठरलेल्या असतात, अगोदरच या कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता लागलेली आहे की बा 8 ते 9 वर्ष झाले निवडणुका नाही आहे, फक्त आमदार खासदारांच्याच निवडणुका झाल्या. मग हे जे कार्यकर्ते, काम करणारे कार्यकर्ते होते, निवडणुकीच्या काळात या आमदार खासदारांना जे मदत करतात, या कार्यकर्त्यांच्या कुठेतरी निवडणुका होत नसल्यामुळे त्यांची हिरमोड झालेली होती. मात्र आता अवघ्या काही दिवसात महापालिका निवडणुकीचं बिगुल वाजणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आपापल्या वार्ड वाईज कार्यक्रम हाती घेतलेले आहेत. आणि विशेष बाब म्हणजे जालना शहरात व बऱ्याच ठिकाणी महापालिका प्रशासक लागलेलं होतं. त्या प्रशासक लागेल असताना बरेच कामे रखडलेली आहेत, ज्यामध्ये शहरातील मुख्य मुद्दा असलेला नाली, रस्ता आणि पाणी, या 3 मुद्द्यावरच ही निवडणूक सध्या गाजणार आहे. आणि जालना शहरात मोकाट कुत्र्यांचा सुद्धा मोठा वावर झालेला आहे. अवघ्या 4-5 दिवसापूर्वी कमसे कम 25 ते 26 जणांना या मोकाट कुत्र्यांनी चावा घेतलेला आहे. याचा रेकॉर्ड जिल्हा घाटी रुग्णालयात आहे. मात्र या सर्व अडीअडचणी लक्षात घेता ही निवडणूक सध्या महत्त्वाची ठरणार असल्याचं या ठिकाणी बोलल्या जात आहे. आता ही निवडणूक एकीकडं सत्तेत असलेलं भाजपा महायुती सरकार असेल व विरोधात असलेलं महाविकास आघाडीचं सरकार असेल. भाजपा महायुती ही विकासाच्या अजेंड्यावर ही निवडणूक लढणार आहे, तर महाविकास आघाडी ही भाजपाला विरोध आणि त्यांच्या ज्या कामांना विरोध म्हणून ही निवडणूक लढणार असल्याची चर्चा सध्या शहरात पाहायला मिळत आहे. मात्र येत्या या निवडणुकीमध्ये आपला मतदार राजा, आपलं मोलाचं मत हे कोणाच्या पारड्यात टाकणार हे महत्त्वाचं जरी ठरणार असलं, मात्र भाजपा फक्त विकासाचा अजेंडा व त्यामध्ये प्रामुख्याने लाडकी बहीण योजना असेल आणि कामगार योजना असेल, यासारख्या मूलभूत योजना ज्या सरकारी होत्या, त्या सरकारी योजना नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचवण्याचं काम भाजपानं केलेलं आहे. तर याचाच विरोध महाविकास आघाडी असेल, काँग्रेस असेल, शरद पवार राष्ट्रवादी गटाने असेल केलेला आहे. कारण या ज्या योजना आहे या फक्त भाजपाच्याच कार्यकर्त्यांच्याच व स्थानिक आमदार खासदारांच्याच म्हणल्यानुसार काही लोकांना भेटलेल्या आहे असं चर्चा आहे. आणि याच सर्व मुद्द्यांवर ही निवडणूक यावेळेस गाजणार आहे. नक्कीच योगेशजी, आपण जे माहिती सांगितली याच्यामध्ये दुसरी गोष्ट म्हणजे प्रामुख्यानं कोणत्या पक्षामध्ये लढत स्ट्रॉंग राहू शकते असं तुम्हाला काय वाटतं? हे बघा, जालना मतदारसंघामध्ये माजी मंत्री असलेले व शिवसेनेचा बालेकिल्ला असलेले अर्जुन खोतकर यांची पकड मोठी आहे. तसेच या ठिकाणी आता 1 ते 1.5 वर्षापूर्वीच काँग्रेसच्या हातात लोकसभा आलेली आहे. त्यामुळे काँग्रेसचा सुद्धा या ठिकाणी मोठा वर्चस्व तयार झालेला आहे. तर माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांचं सुद्धा मोठं वर्चस्व आहे. त्यांचे बंधू आहे भास्कर आबा दानवे, यांनी सुद्धा मोठी पकड आहे. तर आता नुकतेच काँग्रेसमधून भाजपात गेलेले माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची सुद्धा या मतदारसंघात मोठी पकड आहे. ही जी लढत आहे ही द्विपक्षीय लढत नाही म्हटलं जाणार, कारण या ठिकाणी 3 ते 4 पक्ष आपापली भूमिका मांडणार आहे. तर शरद पवार गटाची सुद्धा या ठिकाणी मोठी पकड आहे. या सर्व बाबी लक्षात घेता ही निवडणूक मोठी महत्त्वाची यावेळेस ठरणार आहे, कारण राजकीय पक्ष आपापले अजेंडे घेऊन यावेळेस निवडणूक रिंगणात उतरणार आहे. नक्कीच आपण बघू शकतात महानगरपालिकेला जवळपास 9 वर्ष झालेले जवळपास आहे. मधात 4 वर्ष प्रशासक म्हणून आयुक्त साहेबांनी चार्ज घेतला होता. त्यातच जालन्याची जी दुरवस्था झालेली आहे, त्यामुळं निवडणूक होणं अत्यंत गरजेचं होतं. ज्यावेळेस प्रशासक म्हणून आयुक्त साहेबांनी चार्ज घेतला होता त्यानंतर आपण जालन्याची अवस्था बघू शकता, अत्यंत दयनीय झालेली होती. बऱ्याच ठिकाणी पाणी मिळत नाही लोकांना, बऱ्याच समस्या आहे लोकांच्या, रस्ते नाही आहे, बऱ्याचशा अशा कंप्लेंट्स जिल्हाधिकारी यांना मिळत होत्या. याच्यावरती काय सांगणार योगेश? नक्कीच त्यांचे जे कामं होते, आता तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे महापौर असताना ते कुठल्या तरी एका अडचणीत अडकले आणि परत एकदा शहराचा विकास कुठल्या गेला. तसं अगोदर बी काही विकास या शहराचा बऱ्यापैकी होत नव्हता. आता आपण ज्या ठिकाणी इथे मोतीबाग म्हणून प्रसिद्ध असलेलं हे गार्डन आहे, या ठिकाणी बघा मागील कित्येक वर्षापासून ही मिनी ट्रेन आहे ती बंद पडलेली आहे. आणि झाडं जरी व्यवस्थित असले, मात्र या ठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृह नाही आहे, परत गाडी पार्किंगची व्यवस्था नाही आहे आणि लाईटची व्यवस्था या ठिकाणी नाही आहे. याकडे महापालिकेने थोडं लक्ष घालायला पाहिजे. नक्कीच या ठिकाणी संगीत कारंजे म्हणून एक खूप चांगलं मुलांसाठी एक प्रदर्शनासाठी खूप चांगलं एक
सिस्टम बनवलेलं होतं ते आज धूळ खात पडलेलं आहे. म्हणजे ही जालन्याची बऱ्याच वस्तू इथं धूळ खात पडलेल्या आहेत. आणि हेच नाही, जालना शहरात प्रामुख्याने ज्या झोपडपट्ट्या आहेत त्या झोपडपट्टी वस्तीमध्ये अक्षरशः तलावाचं स्वरूप या पावसाळ्यात आलं होतं. मात्र याकडे संबंधित विभागाने व महापौर म्हणतो महापालिका आयुक्त असलेले यांनी साफ दुर्लक्ष केलं. त्या वार्डात ते गेले नाही, त्या लोकांना हिनवण्याचं काम त्यांनी केलं. आणि या सर्व बाबी लक्षात घेता जे प्रशासक लागले होते, प्रशासक लागणं म्हणजे सर्व सत्ता समजा विकास त्यांच्या हातात असतो, पण त्यांनी तसं काही केलेलंच नाहीये. फक्त त्यांनी आपली खुर्ची सांभाळली आणि याचे परिणाम त्यांना भोगावे लागलेले. नक्कीच या पावसाळ्याचा विषय तुम्ही काढला तो नक्कीच महत्वाचा होता. या पावसाळ्यामध्ये भोईपुरा असेल, त्यानंतर बस स्टँड असेल, बस स्टँडची सीना नदी असेल, कुंडलिका नदी असेल, यांना महापूर आला होता. या महापुरामध्ये करोडो रुपयाचं या स्थानिकांचं इथं नुकसान झालेलं होतं. त्याबद्दल योगीजी काय सांगतात? नक्की कोणाच्या चुकीमुळे झालं? ते स्थानिक प्रशासक जे असतात त्यांच्या चुकीमुळे हे झालेलं आहे. पाण्याची व्यवस्था तुम्ही व्यवस्थित करून दिलेली नाहीये. पूर आले त्यावेळेस पूर परिस्थिती निर्माण झाली, त्यावेळेस त्या नागरिकांचं पुनर्वसन का केलं नाही तुम्ही? तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन केलं, अक्षरशः ते लोक उपाशी राहिले. याला पुनर्वसन म्हणतात का? पुनर्वसन ऍक्ट काय सांगतो? पुनर्वसन म्हणजे संपूर्ण नागरिकांना तात्पुरती का होईना सुविधा पुरवणं, याला पुनर्वसन ऍक्ट म्हणतात. पण या जे महापालिका आयुक्त होते यांनी फक्त त्यांचेच खिस्से भरण्याचं काम केलं. आणि तुम्ही मागाशी म्हटले की पूर आला, पुराच्या परिस्थिती ज्यावेळेस निर्माण झाली अक्षरशः ते लोक हाय उठून रडत होते. ज्यावेळेस ते पोट भरत होते त्या ठिकाणी त्यांचं पूर्ण सामान, कित्येक लाखो रुपयाच्या वस्तू वाहून गेल्या या पाण्यात. फक्त या महापालिका आयुक्त यांनी बघ्याची भूमिका घेतली आणि याचे परिणाम या पुराच्या दिवसात त्या लोकांना भोगावे लागले. आणि याचमुळे आता ही निवडणूक या मुद्द्यावर गाजणार आहे. नक्कीच. आमचा एक दुसरा प्रश्न आहे की पोलीस प्रशासन जालना येथील क्राईम जो वाढलेला आहे त्याबद्दल आपलं मत काय राहणार आहे? योगीजी? जालना शहरात दिवसाढवळ्या खून होतात, हे कितपत योग्य आहे? भलाही ते आपण थांबवू शकत नाही, पण ज्या गुन्हेगार आहेत, सराईत गुन्हेगार आहेत, पोलीस विभागाकडे त्याचे रेकॉर्ड असतात. पोलिसांनी ते रेकॉर्डनुसार त्या गुन्हेगारांवर प्रतिबंध करायला पाहिजे. पण आज जे सराईत गुन्हेगार आहेत ज्यांना मकोका अंतर्गत कारवाई झालेल्या आहेत ते सरात दिवसाढवळ्या गावात फिरतात आणि रील्स काढतात, हे कितपत योग्य? मग पोलीस प्रशासनाच्या ज्या यंत्रणा आहेत हे फक्त काय सर्वसामान्य लोकांना दबण्यासाठीच आहेत का? याकडं पोलीस अधिकाऱ्यांनी सुद्धा लक्ष घालणे गरजेचं आहे. कारण जालना शहर हे शांततेचं प्रतीक म्हणून कधी काळी ओळखलं जात होतं, मात्र जालना आता गुन्हेगारीचं शहर होतंय की काय असं म्हणावं लागणार आहे. नाही, यामध्ये जसं नाशिकमध्ये पॅटर्न राबवला होता पोलीस प्रशासनाने. नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असंच आपल्याला जालन्यात हवं आहे का? आपलं काय मत आहे? नक्कीच कायदा तर नाशिकच नाही हो, जालन्यातच नाही, कायदा हा भारतभर असणार आहे. पण त्याची अंमलबजावणी करणं हे पोलिसांचं काम असतं. पोलीस कितपत त्याला हाताळतात, कितपत त्या गोष्टीला तारतम्य ठेवून शांत करतात हे पाहणं महत्वाचं असतं. मात्र पोलीस हे वेगळ्याच कामात गुंतलेले असतात, हे सुद्धा मी या वेळेस म्हणणार आहे. नक्कीच. आपल्याला काही मेसेज द्यायचा असेल माननीय पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल साहेबांनी नेमकं याच्यावरती काही तुमची काही एखादी हे असेल, मागणी असेल तर तुम्ही आमच्या मार्गदर्शनातून तुम्ही सांगू शकता. मी पोलीस जे अधीक्षक आहे त्यांना संदेश नाही देणार आहे. मी पोलीस राज्याचे महासंचालक मॅडम आहे यांनाच एक संदेश देणार आहे की या पोलिसांना काम करण्याची मुभा द्या, यांना आदेशित करा. राज्यात ठिकठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. पोलिसांनी बघ्याची भूमिका न घेता आपली जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडावी, जेणेकरून शहरात, गावात व वाड्यान वस्त्यांवर शांतता राहील, कायदा सुव्यवस्था अबाधित राहील. यासाठी पोलिसांनी आपली कंबर कसणं महत्वाचं ठरणार आहे. याच्यात एक दुसरा प्रश्न पोलीस प्रशासनावरती येतोय की राजकीय दबावापोटी काही पोलीस हस्तक्षेप कमी होतोय किंवा अधिक प्रमाणात होतोय चुकीच्या गोष्टीसाठी, असं काय वाटतंय का तुम्हाला? यांचं काळं पडलेलं पितळ बाहेर उघडं पडू नये म्हणून हे राजकीयता छत्रीखाली जपतात. पण पोलिसांनी ते काळं पितळ उघडं पडण्यासाठी वाटच कशाला पाहता? तुम्ही वाईट कामं करतेच कशाला? मलाही जे थोडेफार होत असेल ते चालतंय, पण तुम्ही सर्वसामान्य लोकांच्या मनातली जी भय आहे हा भय दूर करावा. त्यांना सर्वसामान्य लोकांनी व्यवसाय, कामं, धंदे व्यवस्थित करावे. हे भयमुक्त वातावरण पोलिसांनी सध्या जालन्यात करावं हीच माझी अपेक्षा. नक्कीच. आपल्यासोबत होते युवा पत्रकार योगीजी काकफळे यांनी खूप चांगली प्रतिक्रिया अशी दिलेली आहे. आज जालन्याचा पूर्ण विकास आणि जालन्यातलं प्रशासन आहे यांनी जे चुकीचे काही कामं केले असतील किंवा त्यांनी माहिती आपल्यासोबत शेअर केलेली आहे त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी सुनील भारती, जालना. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.